कळलं? नेक्स्ट आहे कोणी फॉर्म भरावा. मी सांगेन की सगळ्यांना चांगल्या जागा आहेत. बाकी इतर लोक पुणे सिटी, मुंबई शहर, नागपूर सिटी, मीरा भाईंदर, ठाणे, मुंबई लोहमार्ग इकडे वळणार आहेत. तुम्ही इथला विचार करू शकताय. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, पिंपरी चिंचवड निवडायचं असेल तर ही स्ट्रॅटर्जी ठेवा. बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे. जय हिंद मित्रांनो, आज आपल्याला बघायचंय की पिंपरी चिंचवडला फॉर्म कोणी भरावे. मुळात हा व्हिडिओ मी बनवणार नव्हतो कारण पिंपरी चिंचवड बद्दल मला कुठलीच काही ठराविक माहितीच मिळत नव्हती. कारण तुम्हाला माहित आहे मागील 3 भरती हे एकदम वेगवेगळं झालेलं आहे. म्हणजे मागील 2 भरती वेगळ्या ठिकाणी झाली, त्याच्या मागील भरती वेगळ्या ठिकाणी झाली. तर त्यामुळे योग्य माहिती मिळत नव्हती आणि योग्य तिथला पोलीस जो आपला मित्र आहे तो आपल्याला माहिती सांगेल असं माहिती मिळत नव्हती. माझ्या मित्रांबद्दल सोर्स लावला पण त्यांनी त्यावेळेला भरती दिलेली, त्यावेळेला वेगळं सिच्युएशन होती. आता आपल्याला करंटची सिच्युएशन पाहिजे. ते म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमची बरीच मोठी मागणी होती की सर पिंपरी चिंचवड बद्दल बोला, पिंपरी चिंचवड बद्दल बोला. मी पण म्हटलं चला सोर्स लावू. आणि पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले एक पोलीस मित्र आपल्याला भेटले. त्यांच्याकडून आपल्याला सगळी योग्य माहिती मिळालेली आहे आणि तीच माहिती आपण इकडे बोलू. चला तर इथे जागांचा पहिला एक आढावा घेऊया आणि मग कोणी फॉर्म भरायचं कसं आणि सगळं एकदम सविस्तर चर्चा करूया. बघा एकूण जागा किती आहे हो? एकूण जागा आहे 322. ठीक आहे. ओपनला निराशाजनक जागा आहे. ओपन म्हणजेच अराखीव. ओके, हे राखीव नाहीत म्हणजे आरक्षित नाहीयेत. ओके, जो कोणी टॉपर येईल तो ही जागा घेईल असं हे अराखीव पद असतात. ते खूप कमी आहेत, फक्त 35च आहेत. सर्वसाधारण जर विचार केलं तर आपल्याकडे 97 जागा आहेत. महिलांना देखील चांगली अपॉर्च्युनिटी आहे, 97 जागा आहेत. समांतर आरक्षणाचा जर एकूणच विचार केला तर 128 जागा आहेत. त्यामध्ये खेळाडू, होमगार्ड, प्रकल्प, अंशकालीन यांना प्रत्येकी 16 जागा आहेत. त्यानंतर आपले माजी सैनिक आहेत यांना पण 48 जागा आहेत. पोलीस पाल्य आहेत यांना एकूण 10 जागा आहेत. तर भूकंपग्रस्त जे आहेत त्यांना एकूण 6 जागा आहेत. असं जर आपण विचार केला, जागा टोटल जरी कमी असली तरी एक ॲव्हरेज जागा प्रत्येकाला देऊन ठेवलेल्या आहेत. महिलांना पण चांगली संधी आहे, 97 जागा आहेत. आणि पिंपरी चिंचवड हे कामाच्या उद्देशाने, राहणीमानाच्या उद्देशाने एकदम जबरदस्त आयुक्तालय आहे आणि आतापर्यंत तिथे 3 भरती झालेली आहे. ओके, मीरा भाईंदरला तरी 2च झाले, इकडे 3 भरती झाली आणि ही मला वाटतं 4थी भरती असावी. चला तर मित्रांनो समजून घेऊया की इकडे फॉर्म कोणी भरावे, काय सिच्युएशन आहे आणि कसं काय आपल्याला टॅकल करता येईल. ओके, एकूण जागा आपण बघितलं 322 जागा आहेत. चांगल्या जागा आहेत, ॲव्हरेज जागा आहेत, सगळ्यांना भरभरून जागा आहेत. ओके, ठीक आहे. आता इथे फॉर्म भरताना सर्वात पहिलं आपण बघणार की आपल्या कास्टच्या जागा आहेत का. आपल्या कास्टच्या जागा असतील तर फॉर्म भरायचं. उगाच आपल्या कास्टच्या जागा नाहीत, ओपनच्या जागा आहेत, मी ओपनला फॉर्म भरतो असं करायचं नाही. कारण यंदा ओपन हा सगळीकडे मेलाच म्हणून समजायचं, कारण आता सगळ्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्या कास्टच्या जागा आहेत हे आपल्याला कळलं. ठीक आहे, आपण डिसाईड केलं. मग आपल्याला काय करायला लागेल, पिंपरी चिंचवडचा पॅटर्न पाहावा लागेल. मागील 3 वर्षाचा इतिहास पाहावा लागेल. मागील 3च भरती इकडे अजूनपर्यंत झालेली आहे नवीन आयुक्तालय स्थापन झाल्यापासून. मग 3 वर्षात इकडे ग्राउंड कसं झालं, इकडे लेखी कशी झाली, इकडे मेरिट कशी लागली, पेपर अधिकाऱ्यांचा पॅटर्न काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके, त्यानंतर आपली तयारी बघावी लागेल आणि मग शेवट आपण ठरवूया की आपण फॉर्म भरले पाहिजे का. चला एक एक बघू. आपल्या जागा आहेत आपण बघितलं. पिंपरी चिंचवडचा पॅटर्न, तर सर्वात पहिला आपण ग्राउंड बद्दल बोलूया. मित्रांनो 3 भरती झाले, त्यापैकी 2 भरती हे SRPच्या गटचा जो ग्राउंड होता तिकडे घेण्यात आलं होतं. कारण पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला स्वतःचा ग्राउंड उपलब्ध नाही, भाडे तत्वावर सगळं चालू आहे. तिकडे स्वतःचा ग्राउंड नसल्यामुळे त्यांना गैरसोय होते, म्हणून तिथे वेगळ्या ठिकाणी ग्राउंड घेतलं जाते. आता 3 भरत्या झाल्या, त्यापैकी पहिल्या ज्या 2 भरती झाली म्हणजे 19ची भरती झाली आणि 21ची भरती झाली, ती आहे ना SRPच्या ग्राउंडवर घेण्यात आली होती. आणि मागील जी भरती झाली 23-24ची ती जी भरती आहे ती सिंथेटिक ग्राउंडवर इंद्रायणी नगर येथे घेण्यात आले होते.
इंद्रायणीनगर महानगरपालिकेचा जो ग्राउंड आहे तिकडे सिंथेटिक ट्रॅक आहे, त्या ट्रॅकवर तुमचं 400 मीटर 100 मीटर आणि गोळा सगळं व्यवस्थित चाललेलं. परंतु लास्ट टाइम असे त्यांच्या निर्देशास आले की ग्राउंड आणि तिथले जे सेन्सर होते ते खूप खराब झाले, कारण मोठे मोठे खिले लागले आणि तिकडे खूप सारे प्रॉब्लेम्स आले. तर त्यामुळे यंदा भरती ही त्या ग्राउंडवर घ्यायची किंवा मातीच्या ग्राउंडवर घ्यायचं अजून हे डिसाईड झालेलं नाही. म्हणजेच बाकीच्या ठिकाणी सगळीकडे ग्राउंडची तयारी सुरू झालेली आहे, अजून पिंपरी चिंचवडला ग्राउंडचं काहीही आता पत्ता नाही. रिझन तुम्हाला कळलेलं आहे की ग्राउंड खूप मोठ्या प्रमाणात तिथे खराब झालेलं, खूप मोठं नुकसान झालेलं. ठीक आहे. तर आता यंदाची जी काय भरती होणार आहे त्याबद्दल जे काय अपडेट येतील ते आपल्या डिअर पोलीस आपण टेलिग्रामला टाकून देऊ. ओके. तर मित्रांनो, सिंथेटिकवर झालं तर थोडा फायदा होतो, कारण आपण स्पाइकवर धावले ना की पाय मस्त चपळपणे निघतात आणि ग्राउंडला मार्क लय चांगले मिळतात. मातीवर झालं तर नंतर काय होते, माती थोडीशी भुसभुस होते, पाय घसरतो किंवा मग खडी निघते, याचा त्रास होत असतो. ओके. मग आता ग्राउंड बद्दल जे काय अपडेट मिळतील ते सांगू. मागील जर आपण पाहिलं तर मागील ग्राउंडमध्ये पोरांना चांगले मार्क मिळाले होते. सिंथेटिक ग्राउंड होतं म्हणून खूप चांगल्या पद्धतीने मार्क मिळाले होते. नेक्स्ट आहे मित्रांनो लेखी. जर लेखी आपण 3 वर्षाची पाहिली तर मी ते जे आपले पिंपरी चिंचवडचा जे पोलीस मित्र आहेत त्यांना विचारलं, ते भरती झाले होते. ते जेव्हा भरती झाले होते 19च्या बॅचला, तेव्हा ते म्हटले की पोरांना 96 97 94 अशा प्रकारची मार्क पडलेले आहेत. म्हणजे पेपर कसा होता, सोपा होता. त्यानंतरचा पण पेपर त्याच लेवलचा होता, पेपर सोपा होता, पोरांना मार्क पडले होते. आणि मागील पण पेपर मला वाटते मॉडरेटच होता, पोरांना चांगली मार्क पडलेले आहेत. म्हणजे मागील 3 वर्षापासून पेपर सोपा आणि मॉडरेट लेवलचा आहे, खूप हार्ड लेवलचं नाही. तर यंदा पण आपण असंच समजूया की पेपर कसा असेल, एक मॉडरेट लेवलचा असू शकतो. हार्ड आलं तर तुमचं बॅड लक, पण बॅड लक कधी होईल, जर आपला अभ्यास नसेल तर. कळलं? तुम्ही त्या लेवलचा अभ्यास करा, दोन्ही पॅटर्न व्यवस्थित फॉलो करा, चांगला अभ्यास करा, काहीच हार्ड नसते. ठीक आहे. आणि हार्ड येईल तर सगळ्यांनाच हार्ड आहे, अलग लक्षात. उलटा सोप्या पेपराला गुलीगत धोका जास्त होतो, हार्डला चान्सेस जास्त वाढतात. ज्यांचा चांगला अभ्यास असतो, त्यांची चांगली तयारी होते, त्याचं सिलेक्शनचं चान्सेस वाढतात. ओके. तर लेखीच्या बाबतीत आपण असं पाहिलं, मेरिट पेपर सोपे आली तर मेरिट हाय जाणारच. 135चं मेरिट काहीतरी जाते तिकडं, असं ते सर बोलले, मला जास्त आयडिया नाही. पण तुम्ही बघा या लेवलची मेरिट गेलेले आहे, म्हणजे ऑब्व्हियस पेपर कसा असतो, सोपा असतो, मगच एवढी मेरिट जाते, नाही तर जात नाही. आलं का लक्षात? मग आता पेपर सोपा आहे, तो मेरिट एवढी हाय जाते, म्हणून तुम्ही तो माइंडसेट ठेवू नका, तो माइंडसेट चेंज करा. तुम्ही असं समजा की पेपर एकदम मॉडरेट किंवा हार्ड लेवलचा आहे, सोपा आला तर चांदी, नाही आलं तर आपली तयारी अशा प्रकारे माइंडसेट ठेवा. नाही तर बरेच लोक काय करतात, मागील 3 वर्षापासून पेपर सोपा येतोय, आपण पण सोप्या पद्धतीने तयारी केली, होत नाही, हार्ड आलं, सगळं गोंधळ झालं. असं होऊ नये म्हणून तुम्ही पहिलंच माइंडसेट ठेवा की मॉडरेट किंवा हार्ड. कळलं? अशा प्रकारे माइंडसेट ठेवा. पेपर अधिकारी कोण आहेत हे नंतर कळेल, आपण कमेंटच्या माध्यमातून सांगूच. तुम्हाला काय माहिती पडली तुम्ही सांगा, मला काय माहिती पडलं मी सांगून द्या. ओके. आता आपली तयारी काय असली पाहिजे. जर तुम्ही मागील 3 वर्षाचा पेपर पाहिला आणि मेरिट पाहिली तर 135च्या आसपास जाते, म्हणजे तुमची पण तयारी पुरुषांसाठी ही कशी पाहिजे हो, 130+ पाहिजे जर सरासरी पेपर असेल तर. आणि महिलांसाठी ओपनच्या 120+. आता हे मी ओपन साठी सांगितलेलं आहे, पण हा जो माइंडसेट आहे हा कोणाकोणाला पाहिजे, ओबीसीला पण पाहिजे, एनटीला पण पाहिजे, SEBC ला पण पाहिजे. कळते? कारण ह्या 4 कॅटेगरीची जी मेरिट आहे ना ती थोडीशी हाय जाताना दिसते. कमी लागली तर चांदी, पण तयारी आणि माइंडसेट एवढ्याची ठेवायची आहे. हा, मग ग्राउंड कसं असलं पाहिजे तर बघा, मी प्रत्येकाला सांगेन आपलं नेहमीप्रमाणे ग्राउंड तुमचं पुरुषांना पाहिजे 41+ पुरुष, आणि महिलांना किती पाहिजे हो, महिलांना 36+ पाहिजे. आता तिथे कमी लागत असेल, लागू दे कमी, माइंडसेट एवढंच ठेवा. समांतर आरक्षण अजून कमी लागते, समांतर आरक्षण 25 पासून ते 36 पर्यंत एवढ्या दरम्यान लागते. पण मी तुम्हाला हे सांगू का, नाही बाबा 25ची तयारी ठेवा, नाही, मी हे सांगू शकत नाही आणि मला सांगायचं नाहीये. असं सांगणं म्हणजे तुम्हाला खालचा दर्जा दाखवणे. तुमची मिनिमम तयारी ही 36 पाहिजे समांतर आरक्षणवाल्यांची. महिलांची पण 36+ पाहिजे, पुरुषांची 41+ पाहिजे.
ही अशी तयारी ग्राउंडची पाहिजे. आणि लेखीच्या बाबतीत पण आपण जर ठरवलं तर पुरुष असेल तर 85+ पाहिजे, महिला असेल तर 75+ पाहिजे, आणि समांतरवाला असेल तरी त्याला 70च्या घरात मार्क आलेच पाहिजे. अशा प्रकारे तुमचं एक स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, अशा प्रकारे तुमचं माइंडसेट असलं पाहिजे. मेरिट काही जाऊ द्या, कमी लागली तर परत सांगतोय चांदी चांदी, पण जास्त लागली तर आपलं माइंडसेट तशा प्रकारे डेव्हलप झालेला असतो. आलं लक्षात? मग तुमची तयारी किती पाहिजे? सांगितल्याप्रमाणे 130चं टार्गेट पुरुषांनी ठेवायचंच, कमी लागली तर चांगलं. ओके. आणि महिलांनी 120चं माइंडसेट ठेवायचं, तयारी ठेवायची. अशा प्रकारे जर तुम्ही तयारी ठेवत असाल तर पिंपरी चिंचवड निवडलेला नेहमी बेस्ट राहील. अलग लक्षात? ग्राउंड अशा प्रकारे, लेखी अशा प्रकारे तयारी ठेवा. बिंदास पिंपरी चिंचवडला फॉर्म भरा, तुमचं काम होते. कळलं? नेक्स्ट आहे कोणी फॉर्म भरावा. मी सांगेन की सगळ्यांना चांगल्या जागा आहेत. बाकी इतर लोक पुणे सिटी, मुंबई शहर, नागपूर सिटी, मीरा भाईंदर, ठाणे, मुंबई लोहमार्ग इकडे वळणार आहेत. तुम्ही इथला विचार करू शकताय. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, पिंपरी चिंचवड निवडायचं असेल तर ही स्ट्रॅटर्जी ठेवा. बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे, चांगलं होईल. ओके. सगळ्यांना ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.